गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। नांदगाव नेहरू नगर येथे एका गायीचा अपघाती मृत्यू झाल्यावर गोरक्षकांनी चक्काजाम आंदोलन केले। नांदगाव पोलीस निरीक्षक भदाणे यांनी दूरध्वनीवर व मुख्याधिकारी जाधव यांच्याशी संपर्क साधून गौरक्षक यांच्या मागण्याबद्दल तोडगा काढू अशी ग्वाही दिली आहे आणि परिस्थिती नियंत्रणामध्ये आली आहे। सविस्तर माहिती अशी की नांदगावमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोकाट जनावरे रस्त्यांमध्ये बसलेली किंवा फिरताना दिसत असतात, त्यामुळे वाहनधारकांना अडथळा होत असतो, तर कधी मोकाट जनावरांचे देखील अपघात वाढले होते। गोरक्षकांनी या संदर्भात नांदगाव नगरपालिकेला निवेदन देखील देण्यात आलं होतं। 12 जुलै रोजी संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास नांदगाव नेहरू नगर मध्ये घराच्या पाठीमागून एक गाय जात असताना अंदाज न आल्याने 2 घरांच्या भिंतीमध्ये अडकली। स्थानिकांनी गोरक्षकांना पाचारण केलं। गाय 2 भिंतीमध्ये अडकलेल्या अवस्थेमध्ये जोरजोरात हंबरडा फोडत होती। जणू मला वाचवा, मला बाहेर काढा, पण तिला काढण्यासाठी वस्तू सामग्री नसल्यामुळे नांदगाव नगरपालिकेला संपर्क साधला, पण वेळेवर नगरपालिकेने ठोस भूमिका घेतली नाही। काही वस्तू सामग्री नाही, तसेच मदतीला कर्मचारी पोहोचले आणि गोरक्षकांनी गायीला काढण्यास दोरी काठीच्या साहाय्याने सक्तीचे प्रयत्न केला, पण वेळेवर बाहेर काढण्यात विलंब झाला आणि गायीचा अपघातात मृत्यू झाला। या घटनेमुळे संतप्त झालेल्या गौरक्षकांचा रोष अनावर झालाय व नगरपालिकेच्या कर्मचारी सोबत बाचाबाची झाली आहे। घटनास्थळी येवला रोडच्या मधोमध गाय मातेला ठेवून नगरपालिका विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले, त्यामुळे परिसरातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। गौरक्षकांनी कारवाई करण्याची मागणी केली आहे। भाजपाचे दत्तराज छाजेड यांनी देखील घडलेली घटनेचा निषेध करत सहभाग नोंदवलाय। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे। नांदगाव पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे घटनास्थळी पोहोचले आणि नांदगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्यामकांत जाधव यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क करून संवाद साधलाय। गौरक्षक यांच्या मागण्यांबद्दल येत्या सोमवारी बैठक बोलावली आहे आणि गौरक्षकांच्या मागण्यांबद्दल तोडगा काढू असे आश्वासित देखील केले। दुर्दैवाने घडलेली घटनेबद्दल संवेदना व्यक्त केली आहे आणि परिसरातील वाहतूक ठप्प झालेली परिस्थिती नियंत्रण करून रस्ता मोकळा करण्यात आलाय। सोमवारी मीटिंग बोलवावी, आम्ही पण उपस्थित राहू। ते गोरक्षक पण असतील, त्यांची काय मागणी असेल त्याच्यावर सांगोपांग विचार करून काहीतरी तोडगा काढला जावा। या गायी ज्या बेवारस फिरतात, काय वेळ देऊ या मंडळींना? मी झाला कन्फर्म, त्यांचं तेच म्हणणं होतं। आता मी तर आम्ही 24 तास अवेलेबल आहोत। आम्ही केव्हा झालं फिक्स झालं, साहेब तयार आहे। 12 वाजता मीटिंग घेण्यात येईल। तुमच्या सगळ्या अडचणी सांगा, त्याच्यावर मार्ग निघून जाईल। सर, आम्हाला पोलीस प्रशासनाबद्दल आम्हाला काहीच नाही। पोलीस आम्हाला पहिल्यापासून मदत करताना आता पण मदत करताय। आम्हाला पहिल्यापासून सपोर्ट करत आहे। असं नाही सर, एवढं कोणी आम्हाला सपोर्ट केलं नगरपालिका आम्हाला सपोर्ट नाही। चला आता एकंदरीत आपण 12 वाजता घेऊ। आता विषय असा आहे, गाईला काय अवहेलना होऊ नये, तिचं यथासांग अंत्यविधी करून टाका। तिचं बिचारीचा असा दुर्दैवी व्हायला झाला, त्याबद्दल आपण संवेदना व्यक्त करतो। अंत्यविधी करा, अवहेलना करू नका, ती कुचेष्टा ठरेल आणि आपण ह्याच्यावर पुढे असा प्रकार घडू नये। मीटिंग आपण निश्चित केलेली आहे, त्यानुसार मीटिंगला तुमचे पदाधिकारी उपस्थित राहा। 12 वाजता आपण आज इथं का थांबलेलो आहे, रस्ता रोको का केला, याचं कारण असं की गोमातेची रोज इथं कोणत्या ना कोणत्या प्रकारे ऍक्सिडेंटली म्हणा, मोटरसायकलने म्हणा, अपघात होऊन आणि मृत्युमुखी पडतायत, काही जखमी होत आहेत। वारंवार आपण प्रशासनाला सूचना दिलेल्या आहे, परंतु त्याच्यावरती कोणत्याही प्रकारे इलाज होत नाही। आजही ही गोमाता जवळजवळ 5-6 तासापासून काढण्याचा प्रयत्न केला। 40-50 मुलांनी तेव्हा ती बाहेर निघाली आणि ती जिवंत आपल्याला जिवंत या ठिकाणी आपल्याला सापडलेली नाहीये। तर आज सगळेजण आपण गोमातेला माता म्हणतो, त्या मातेची अशा प्रकारे जर रोज या ठिकाणी पायदळी ती तुडवत जात असेल, 1-2 मिनिटं, आणि ती मरत असेल, तर त्या ठिकाणी प्रत्येकाचं मन हे व्यथित होणार। ते व्यतीत झाल्यामुळे ही गोमाता इथे आज आपण इथे ठेवलेली आहे आणि आपला निषेध हा या ठिकाणी आपण नोंदवलेला आहे। तर या ठिकाणी आपण सर्वांना हीच विनंती करू की प्रशासनाने आपल्याला या ठिकाणी सांगितलंय की
येणाऱ्या जाणाऱ्यांचा रस्ता रोखण्यापेक्षा त्याच्यातही कोणी पेशंटही आहे. एका माता भगिनीने पण इथे विनंती केली की ते पेशंट आहे त्यांना जाऊ द्या. आणि ऐका ना भाऊ, हे नगरपालिकेचे कर्मचारी आलेले आहे. आपण पण त्यांना पत्र दिलेले आहे असं की नांदगाव शहरामध्ये मोकाट जनावर वगैरे यांचा वावर जास्त प्रमाणात झालेला आहे, त्याला कुठेतरी प्रतिबंध झाला पाहिजे बरं का. नाही ठीक आहे. ऐका ना, त्यांनी काय केलं नाही केलं आपण त्याचे कर्मचारी बोलवून घेऊ आपण. परंतु आता कसं आहे माहितीये का, त्यांचे कर्मचारी आल्यानंतर तुम्ही त्यांच्याशी अहो दादा मी काय म्हटलं तुम्हाला, सगळ्या राजकीय आहे तुझा काय असेल ना म्हणणं, आपण ते नगरपालिकेचे कर्मचारी आले त्यांचा अधिकारी बोलवून घेऊ फोन करू. परंतु आता हे जे येणारे जाणारे लोक आहे त्याच्यामध्ये कोणी पेशंट आहे, वयस्कर आहे, कोणाला महत्वाच्या ठिकाणी जायचे, आपण असं ह्या पद्धतीने जर कधी आपलं जर कधी म्हणणं मांडलं त्यापेक्षा आपण त्यांना बोलून त्यांना म्हणणं मांडलं. जाय यायला त्यांना जागा द्या. आपण आम्हाला प्रशासनाने आज शब्द देऊन दाखव पुढच्या 8 दिवसात तुम्हाला आम्ही नांदगाव तालुक्यामध्ये एक अशी जागा देऊन त्याच्यामध्ये सगळे जनावर आम्ही बांधून देतो. आम्हाला काहीच विषय आता हे बघा, हा जो तुमचं जे म्हणणं आहे ना, हे आपण ते कर्मचारी आले की त्यांना तुम्ही तुमचं म्हणणं मांडा. त्यावरती काय decision घेता? इथं बोलवा पोलीस स्टेशनला, गाय जाऊ द्या गाडीमध्ये आणि पोलीस स्टेशन मध्ये सगळे जण जे कर्मचारी आता आलेले ते त्यांचं काय असेल ना, व्यवस्थित काय आपलं एस मराठी न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.